अर्चिता मॅडमांची ओळख द्यायला मी वेळ न घालवता, अर्चिता मॅडमांची ओळख म्हणजे स्वतःच त्यांचं वक्तृत्व तुम्हाला लक्षात येईल. खूप छोटी आहे आणि विचार खूप मोठे आहेत आणि मोठ्यानं शिकवते ती, छोट्यानं नाही. त्यामुळे आपल्याला शिकवायला लागले. त्यामुळे जाणार आहोत, जास्त वेळ न घालवता अर्चिता. छानपैकी आज आपण 2 एक्सपिरियन्स ऐकलो आणि ह्या एक्सपिरियन्स मधून एक कळतं की वंजारी सुषमाताई ह्या आरोग्य खात्यात काम करतात, पण बदललेली जीवनशैली आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्य खात्यात काम करत असताना आरोग्य किती महत्वाचं असतं आणि कसं बिघडतं हे माहीत असताना सुद्धा आरोग्य बिघडत गेलं. आपण बोलता बोलता सहज बोलून जातो की आपली जीवनशैली म्हणजे काय असतं की लाईफस्टाईल. आजकालची लाईफस्टाईल ही खूप धकाधकीची आहे, लाईफस्टाईल बदलली आहे. सहज आपण बोलून जातो. खरंच लाईफस्टाईल आपली बदललेली आहे का, कशामुळे बदलली आणि कशी बदलली हे पण खूप महत्वाचं आहे. खरंच आपली लाईफस्टाईल ही बदललेली आहे, कारण माणसाचं जे सगळं लक्ष आहे ते लक्ष कशावरती आहे माहितीये का? माणसाचं असण्यापेक्षा दिसण्यावरती जास्त लक्ष आहे. म्हणजे आपण कसे आहोत, आपलं आरोग्य चांगलं आहे का, आपल्या सवयी चांगल्या आहेत का, आपण व्यवस्थित खातो का, आपण चांगले विचार करतो का, यापेक्षा मी जगाला कसा दिसला पाहिजे, कशी दिसली पाहिजे आणि जग मला कोणत्या नजरेतून पाहणार आहे याच्याकडे आपलं लक्ष जास्त चालतं. मग असण्यापेक्षा दिसणं, दिखाऊपणा जास्त होत चाललेला आहे आणि त्या मानाने आपली लाईफस्टाईल ही बदलत चाललेली आहे. लाईफस्टाईल बदलत असताना अनेक चॅलेंजेस सुद्धा आपल्याला येत आहेत. आपण म्हणतो की आजचं जीवन हे धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे. ठीक आहे, आजचं जीवन धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे, सगळं मान्य आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपली जी दिनचर्या असते ती दिनचर्या ही व्यवस्थित असावी लागते. म्हणजे आजकाल माणसाचं झोपणं वेळेवर नाहीये, उठणं वेळेवर नाहीये, खाणं व्यवस्थित नाहीये. खाल्लं तर ते वेळेवर खाणं महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्याच्या जोडीला या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या जोडीला आहे तो अनावश्यक ताणतणाव, जास्तीचा ताणतणाव, यामुळे माणसाचं आयुष्य हे बदलत गेलेलं आहे. मला सांगा की पूर्वीची दिनचर्या कशी होती? सकाळी लवकर उठायचं, उठलं की छानपैकी सकाळच्या वेळेला छानपैकी न्याहारी करायची. न्याहारी म्हणजे काय की काय असेल त्या आधीचं खायचं किंवा नवीन बनवलेलं सकाळचं असेल ते खायचं, ही दिनचर्या होती आणि त्याच्यानंतर काम करायचं. काम कष्टाचं करायचं, ताट मात्र एवढंच ठेवायचं. आजकाल काय झालंय, ताट मोठं व्हायला लागलंय आणि कामं बैठ झालेलं आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा कामाचा लोड कमी आहे आणि मनावरती, डोक्यावरती अनावश्यक ताण मात्र वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं आपली जीवन बदललेली जी लाईफस्टाईल आहे या जीवन बदललेल्या लाईफस्टाईलमुळे नवीन नवीन आजार येत असतात. मग त्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. पण त्याचबरोबर मला सांगावंसं वाटतं की एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस हे सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट वाढत चालली आहे म्हणजे रिंगायटी. आता हे नवीन शब्द मी कालच ऐकले. रिंगायटी म्हणजे काय? एन्झायटी माहित होतं, डिप्रेशन माहित होतं, पण रिंगायटी हा नवीन चालू झालेला आहे. रिंगायटी म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. रिंगायटी म्हणजे रिंग कशाची होते तर मोबाईलची होते. माणसाला रात्री सुद्धा भास होतात की रिंग वाजतोय, माझा फोन वाजतोय का, किंवा दुसऱ्याचा कुठंतरी मोबाईल वाजला आणि सेम रिंगटोन असेल. आपल्याला माहित असतं की आपली रिंग वाजली नाही, पण तरी सुद्धा आपण पर्स मधून खिशातून मोबाईल काढतो, कोणी मिस कॉल दिलेला आहे का असं वाटतं आणि आपण मोबाईल चेक करत असतो. हे कशामुळे चाललेलं आहे? कारण आपली ही लाईफस्टाईल बदलत असताना आपली विचारसरणी जी बदलत चाललेली आहे त्या विचारसरणीमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जीवन ही गाडी आहे, प्रवास आहे. मग गाडीला जशी 4 चाक असतात, त्या 4 चाकामध्ये एकाच चाकामध्ये हवा भरपूर आहे आणि बाकीचे 3 चाक पंक्चर आहे. गाडी पडेल का हो? गाडीचा बॅलन्स होईल का? नाही होणार. गाडी जर व्यवस्थित रस्त्यावरती पडायची असेल तर त्याला 4ही चाकं चांगली असावी लागतात. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची ही गाडी जर व्यवस्थित या आयुष्याच्या वयाच्या मार्गावरती व्यवस्थित चालायची असेल तर त्याची 4ही चाकं महत्वाची असतात. त्यातल्या 4ही चाकांमधलं सगळ्यात महत्वाचं चाक असतं ते म्हणजे आपलं आरोग्य. दुसरं असतं ते माइंडसेट. तिसरं असतं ते आपलं बाकीचं जे सोशल वर्क आहे, नातेसंबंध आहे ते, आणि चौथं असतं ते करिअर. पण आपण काय करतो,
शेवटचं जे चाक असतं त्याच्यावरती जास्त महत्व देत असतो. म्हणजे आपण करिअरच्या मागे लागलेलो असतो आणि करिअरच्या मागे लागत असताना आपण कधी नकारात्मकतेकडे वळतो हे आपल्याला कळत नाही. सकारात्मकता आणि नकारात्मकता यापेक्षा प्रयत्नशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी आपण म्हणत असतो, पण प्रयत्नामध्ये आपण किती राहतो. छोटीशी घटना घडली की चला आपण डिप्रेशन मध्ये जात असतो, आपल्याला स्ट्रेस येत असतो. चांगली एखादी घटना घडली की तेवढा गोष्ट आपण लक्षात ठेवतो आणि नंतर विसरून जात असतो. पण याच्यात प्रयत्नवादी आपण असलं पाहिजे. प्रयत्नातून बऱ्याचशा गोष्टी समस्या दूर होत असतात हे मात्र विसरून जात असतो. आणि म्हणूनच या करिअरच्या मागे लागतो. या करिअरच्या मागे म्हणजे काय की करिअर माणसाने करावं, पैसा मिळवावा, पण करिअर पैसा मिळवत असताना आपलं आरोग्य, माइंडसेट, आपले नातेसंबंध आपण व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. आणि या करिअरच्या मागे लागता लागता कधी आपल्या सवयी बिघडून जातात. मग त्या सवयी झोपण्याच्या असू देत, खाण्यापिण्याच्या असू देत, स्वभावातल्या असू देत किंवा विचारातल्या असू देत, कधी बदलून जातात, कशा बदलून जातात हे आपल्याला कळतच नाहीये. म्हणून आजकाल परिस्थिती कशी झालेली आहे की माणसाच्या समोर माणूस उभा असतो, माझ्या समोर व्यक्ती उभी असते, पण त्या व्यक्तीकडे पाठ फिरवून मी मात्र मोबाईल वरती बोलत असते. म्हणजे हे किती विरोधाभास आहे. समोर व्यक्ती आहे त्याच्याशी आपण बोललं पाहिजे, कारण समोरच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला प्रतिक्रिया देत असतो, पण मोबाईल आपल्याला प्रतिक्रिया देत नाही. कारण सगळ्यात जास्त जे मूल्य आहे ते तुम्हाला आहे आणि तुमच्या शब्दाला आहे. आपण मोबाईलला रिचार्ज करतो. कशासाठी रिचार्ज करतो? तर त्या मोबाईलला रिचार्ज करून त्या मोबाईल मध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या सजीव नाही निर्जीव आहेत, त्या निर्जीव गोष्टींची म्हणजेच काय व्हॉट्सअपशी, फेसबुकशी बघण्यासाठी आपण पैसे भरतो. बरं, सजीव गोष्टींसाठी पण आपण भरतो, फक्त निर्जीव गोष्टींसाठी भरतो असं नाहीये. सजीव गोष्टींसाठी सुद्धा भरतो. सजीव गोष्टी कोणते? तर आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी फोनवर बोलताना. म्हणजे चार्जेस आपण भरत असतो. ते चार्जेस भरल्यानंतर, रिचार्ज केल्यानंतर मोबाईल कंपनी त्यांच्याकडून आपल्याला काय देते का? हो, काही देत नाही. आपणच आपले शब्द आपल्या नातेवाईकांना ऐकवण्याचे आपण पैसे भरत असतो आणि तरी ते आपण एन्जॉय करत असतो. म्हणजे आपले शब्द, आपलं बोलणं, आपलं वाक्य इतकं मौल्यवान आहे की ते पैसे आपण मोबाईल कंपनीला भरत असतो, पण समोर असणाऱ्या, घरात असणाऱ्या व्यक्तींशी आपण बोलत नाही, जे फुकट असतं. आणि त्यामुळं जो ट्रेस येतो तो ट्रेस फक्त कामाचा नसतो, तो ट्रेस असतो तो नातेसंबंधाचा सुद्धा आपल्याला ट्रेस येत असतो. कारण तिथं डायरेक्ट संभाषण जे असतं ते संभाषण कमी पडत असतं, इनडायरेक्ट संभाषण जास्त व्हायला लागतं. आणि हे डायरेक्ट संभाषण जसं व्हायला लागतं त्यावेळेला आपल्या मनावरती येणारा जो स्ट्रेस असतो तो ट्रेस कमी व्हायला मदत होत असते. दुसरी महत्वाची गोष्ट, मोबाईलची किंमत किती असते? 20-25 हजारचा मोबाईल घेतो, पुन्हा तो 1 वर्षानं द्यायला जातो, त्यावेळेला त्याची किंमत किती होते? 2-5 हजार रुपये होते. पण तरी सुद्धा आपण त्याची काळजी घेतो, त्याच्या सगळ्या एक्सेसरीज आपण घेत असतो. पण हे सगळं करत असताना त्यातला महत्वाचा पार्ट कोण आहे माहितीये का? मोबाईल नाही, त्यातला महत्वाचा पार्ट तुम्ही आहात. आणि तुमची किंमत ह्या मोबाईल पेक्षा जास्त असते. पण आपण आपल्या शरीरासाठी किती एक्सेसरीज घेतो बरं, किती काय करतो? काही सुद्धा घेत नाही, फक्त वरवरचे एक्सरसाइज घेतो. पण आतले घेणं महत्वाचं असतं आणि ते आतलं घेण्यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल आपल्याला बदलता आली पाहिजे. आणि ज्या वेळेला ही लाईफस्टाईल आपण बदलतो, जीवनशैली बदलतो आणि ही जीवनशैली बदलल्यानंतर आपलं आयुष्य हे खरंच टर्न होतं, टर्निंग पॉइंट यायला लागतो आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा बदल घडत असतो. आणि त्याच्यासाठी सांगा की पूर्वी लोक काय करायची? पूर्वी लोक बाहेर छानपैकी अंगणात झोपायची. त्या अंगणाला ना गेट असायचं ना काही नसायचं. जमिनीवरती छानपैकी संतरंजी हंतरायची, त्याच्यावरती एक दुपटं टाकायचं आणि छानपैकी झोपून टाकायचं. त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी नव्हती का? नव्हती. होती सुरक्षितता. कशाची होती? माइंडसेटची होती, स्वतःची होती, अवतीभोवती असणाऱ्या लोकांची होती, अवतीभोवती असणाऱ्या परिस्थितीची होती. निवांत गाढ झोपून जायची. आजची परिस्थिती काय आहे बरं? आजची परिस्थिती अशी आहे की आपण घराला गेट असतं, त्याचबरोबर त्या गेट मधून आत आलं, घर आलं की घराला मेन दरवाजा असतो. त्या मेन दरवाजाच्या आपली बेडरूम असते, त्या बेडरूमला पण दरवाजा असतो आणि आपण छान बेडवरती झोपलेलो असतो, गादीवरती झोपलेलो असतो. पण झोपेत असताना सुद्धा 3-4 वेळा आपण उठतो. गेट लॉक केलंय ना, दरवाजाला व्यवस्थित कडी लावलेली आहे ना,
बेडरूम व्यवस्थित बंद आहे ना, खिडक्या वगैरे बंद आहेत ना, म्हणजे आपण घरात राहून असुरक्षितता फील करत असतो. आणि पूर्वीची लोक ही अंगणात निवांत झोप काढत होती. पण आज आपल्याला झोप लागत नाही. याची कारणं बरीचशी आहेत आणि त्यातलं महत्वाचं कारण आहे ती म्हणजे आपली बदललेली लाईफस्टाईल, बदललेली जीवनशैली. याच्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. बघा, पूर्वी काहीतरी घडलं, रात्री असू दे अपरात्री असू दे, सगळं गाव घेऊन यायचं. आणि आता आपण काय करतो, शेजाऱ्यांच्या घरी काहीतरी रात्री घडलं किंवा दिवसा घडलं तर स्लायडिंगचा जो खिडकी असतो त्याची जराशी फट काढतो, बाजूला घेतो, जेणेकरून आपण कोणाला दिसू नये. आणि त्या फटीतून एका डोळ्याने आपण बाहेर बघतो की काय घडलेलं आहे. म्हणजे आपण बाहेर सुद्धा बघायला जात नाही, बघत नाहीये. कारण आपली ही नॅरो माइंडेड सिस्टीम होत चाललेली आहे. हळूहळू हळूहळू हळू आपण नॅरो होत चाललोय. आणि तसंच माणसाचं आयुष्य पण बघा थोडं 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 कमी व्हायला लागलंय. आणि आपण म्हणतो की आजकालचं जीवन बदललेलं आहे, आजचे दिवसच चांगले नाहीयेत. दिवस तेच आहेत पण माणूस बदललेला आहे, माणसाची जीवनशैली बदललेली आहे. पूर्वी बघा की काहीही झालं तर गावात एक व्यक्ती असायची, त्या व्यक्तीकडे सगळेजण सल्ले घ्यायला जायचे. ती व्यक्ती परकी असायची पण त्या व्यक्तीनं टाकलेला शब्द हा सगळेजण मानायचे, सगळेजण उचलून राहायचे. आणि आज काय परिस्थिती झालेली आहे, आज आपण आपल्या मनाचंच ऐकत नाहीये, आपण आपलं स्वतः ऐकत नाहीये. एवढा आपण बहिर्मुखी झालेलो आहोत. म्हणजे आपण अंतर्मुखी होऊन आपले शब्द आपल्यासाठी आपण ऐकलं पाहिजे. त्यावेळेला आपलं आयुष्य बदलणार आहे, जीवन बदलणार आहे, नाहीतर नाही बदलणार. पूर्वी बघा की घराची वाडा असायचा, वाड्याला खूप मोठा दरवाजा असायचा. तो दरवाजा रात्री अपरात्री सुद्धा उघडा ठेवायचा, कारण लोकांना वाटायचं की कोणाला तर गरज पडेल, रात्री आपल्याला धावून येतील. आधी कसं असायचं, घराचा दरवाजा सुद्धा उघडा असायचा, कुणीही आरामात आत यायचं आणि आरामात बाहेर निघून जायचं. पण आज कसं झालंय, आज असं झालेलं नाहीये. आज आयुष्य बदललेलं आहे. सतत आपण घराचा दरवाजा बंद करत असतो. का? कारण आपल्याला सेफ्टी वाटत नाही, ना स्वतःची वाटते ना लोकांची वाटते. का? कारण आपला माइंडसेट बदललेला आहे, विचारसरणी बदललेली आहे, लाईफस्टाईल बदललेली आहे. बाहेरचे लोक आपल्यावर कधी वार करत नाहीयेत, आपणच आपल्यावरती जास्त वार करत असतो. आणि त्यामुळे आपलं आरोग्य हे ढासळत चाललेलं आहे. मग आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपला जो घराचा वाड्याला कसे कुठे जाड जाड दरवाजे असायचे, तसे आपल्या आयुष्यामध्ये ही 87 फॅमिली नाव दिलेलं आहे. 87 फॅमिली म्हणजे काय, एक कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबाचा जो सिक्युरिटी दरवाजा आहे ना, तो सिक्युरिटी दरवाजा कोण आहे, तर तो सिक्युरिटी दरवाजा हे अनिल दादा आणि सुजाता ताई आहेत, जे सतत दरवाजा उघडे ठेवतात. कारण तुम्ही आत यावे तुमचे प्रॉब्लेम घेऊन. आणि तुमचे प्रॉब्लेम शारीरिक असू देत, मानसिक असू देत, भावनिक असू देत, कुठलेही असू देत, ते तिथं सॉल्व्ह करून तुम्ही बाहेर जाणार असा हा दरवाजा आपल्या आयुष्यात मिळालेला आहे. मग या आयुष्यात मिळालेल्या या दरवाजामध्ये आपण इझिली प्रवेश केला पाहिजे, जिथं तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन निघणार आहे. आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगावीशी वाटते. पूर्वी जेव्हा घराचा दरवाजा उघडा असायचा तेव्हा काय करायची, छोटी मुलं घरातून बाहेर जायची, शेजाऱ्यांच्या घरी मस्तपैकी खेळायची, तिथंच जेवायचं, खायचं, झोपायचं. आणि नंतर आईची आठवण झाल्यानंतर परत आपल्या घरी यायची. आणि मग ती शेजारची बाई त्या बाळाच्या सांगायची, मुलाने व्यवस्थित भात भाजी वगैरे खाल्लेला आहे, त्याचं पोट व्यवस्थित भरलेलं आहे, जेवण झालेलं आहे. जेवढा त्या खाल्लेल्या बाळाला आनंद असायचा ना, व्हायचा ना, त्याच्यापेक्षा कितीतरी दुपटी तिपटीने आनंद हा त्या भरवणाऱ्या लेडीजला व्हायचा, त्या स्त्रीला व्हायचा की आज हे बाळ माझ्या घरी जेवून गेलेलं आहे. तसा आनंद आपल्याला किती जणांना होतो बरं आजकाल. आपण जेवल्यावर सुद्धा आपल्याला आनंद होत नाही, पूर्वी तो आनंदाला भरवल्यानंतर व्हायचा. म्हणजे काय की कुठंतरी समाधान आनंद आपला हरवून चाललेला आहे. आणि हे 87 फॅमिलीमध्ये जे सुजाता ताई आहेत, अनिल दादा आहेत, शेटे सर आहेत, पद्मजा ताई आहेत, प्रसाद सर आहेत, मालती ताई आहेत, या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत, या सगळ्या व्यक्ती तुम्हाला तो घास भरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो घास आपण कशा पद्धतीने घेतो आणि कसं आपल्या आरोग्यावरती काम करतो हे खूप महत्वाचं आहे. फक्त आयुष्यामध्ये जगायचंय, पण ते जगत असताना चांगलं निरोगी आयुष्य जगायचं सुद्धा आहे. आणि म्हणूनच एक छोटीशी कथा सांगते आणि इथंच थांबते. एक कथा होती की एक राजा होता, त्या राजाकडे 2 अपराधी आलेले असतात. त्यांनी खूप मोठा अपराध केलेला असतो.
आणि अपराध सिद्ध झाल्यानंतर राजा त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देतो. मग मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिल्यानंतर पहिला जो अपराधी असतो तो पहिला अपराधी चक्करीत तिथंच पडतो. मरेपर्यंत फाशीची शिक्षा म्हणजे आपलं आयुष्य तिथं संपून जाणार आहे, मग तो चक्करीत पडतो. आणि दुसरा जो व्यक्ती असतो तो दुसरा व्यक्ती विचार करायला लागतो. पण लोकांना, बाकीच्या शिपायांना, सरदारांना, त्या राजांना काहीच लक्षात येत नाही. अरे ह्याला मरेपर्यंत आपण फाशीची शिक्षा दिलोय आणि हा काहीतरी विचार करतोय. काय बरं विचार करत असेल, कसला विचार करत असेल, पण तो कोणालाच काही सांगत नाही. तो सतत काहीतरी असं विचार करत चेहऱ्यावरती मध्येच हसणं, मध्येच इकडे तिकडे पाहणं सगळं चालू असतं. जो पहिला व्यक्ती चक्करीत पडलेला असतो तो उठतो आणि दुसऱ्याला म्हणतो की आपल्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. तेव्हा दुसरा अपराधी म्हणतोय काय याचा विचार करत बसलायस, मी एक प्रयोग करतोय, माझा प्रयोग हा शेवटच्या टप्प्यात आलाय आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ह्या राजाने मला फाशीची शिक्षा दिलेली आहे. तो आता प्रयोग कसा पूर्ण करायचा याचा मी विचार करायला लागलोय आणि तू काय मारायचा विचार करायला लागलायस. त्यावेळेला पहिला अपराधी म्हणतो अरे आपला जीव संपवून जाणार आहे, तुझं प्रयोगाचं काय बसलायस, तुझा जर जीव जिवंतच नसेल, तुझं आयुष्यच नसेल तर शेवटचा प्रयोग कुठं कम्प्लीट करणार आहेस, कुठला प्रयोग करायला लागलायस ज्याचा तू तुझ्या मरणापेक्षा जास्त विचार त्याचा करायला लागलायस. त्यावेळेला दुसरा अपराधी म्हणतोय की मी असा घोडा तयार करायला लागलोय, घोड्याला एक ट्रेनिंग द्यायला लागलोय की तो घोडा उडणारा घोडा आहे आणि झालं शेवटचाच टप्पा आहे, काही महिन्यातच माझा तो घोडा उडणार आहे आणि मी जर गेलो तर त्या घोड्याला उडायला कोण लावणार, माझा प्रयोग जो आहे तो यशस्वी होणार नाही आणि एक वेगळं काहीतरी करून दाखवणार आहे. सगळे दरबारी हुशार असतात, ते सगळं ऐकत असतात आणि राजा सुद्धा ऐकत असतो. व राजा एकदम कुतूहलतेनं पुढे येतो आणि म्हणतो की उडणारा घोडा, होय राजा मी उडणारा घोडा बनवायला लागलोय आणि माझा प्रयोग हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. मग राजा विचार करतो की जर तू उडणारा घोडा किती दिवसात बनवणार आहेस, तर तो दुसरा जो अपराधी असतो तो म्हणतो किमान मला 1 वर्ष तरी लागणार आहे उडणारा घोडा बनवणारा. पण राजा म्हणतो तू माझ्या घोड्याला उडणारा बनवू शकशील का, तर तो दुसरा अपराधी म्हणतो तुमच्या घोड्याला जर उडणारा बनवायचं असेल तर किमान मला 2-3 वर्ष लागतील, कारण माझा हा घोडा मी आधीपासून करायला लागलोय आणि हा घोडा 1 वर्षात तयार होणार आहे. मग तुम्ही मला 1 वर्ष दिलात तर माझा हा उडणारा घोडा मी तुम्हाला देऊन टाकेन. राजा खुश होतो आणि त्या दोघांना एका रूम मध्ये पाठवतो. पण पहिल्याला फाशीची शिक्षा दिलेलीच असते, पण दुसऱ्याला मात्र 1 वर्षाचा कालावधी दिलेला असतो. राजा म्हणतो की 1 वर्षामध्ये जर तुझा घोडा उडला नाही तर तुझं मरण हे निश्चित आहे, की तुला फाशी हे निश्चित देणार आहे असं सांगतो. मग हे दोघेही एका खोलीमध्ये जातात. गेल्यानंतर पहिला जो अपराधी असतो तो अपराधी दुसऱ्या अपराधीला म्हणत असतो असलं कसलं तू राजाला सांगितलंस बरं उडणारा घोडा, जर तो घोडा 1 वर्षात उडलाच नाही तर करणार काय. त्यावेळेला दुसरा अपराधी म्हणतो अरे अजून 1 वर्षाचा कालावधी आहे, घोडा नाही उडला तर राजा तरी मरून जाईल. मग अपराधी म्हणतो की राजाच नाही मेला तर करणार काय, तर राजाच नाही मेला तर घोडा तरी मरून जाईल, प्रयोग अर्धवट राहील. मग तो पहिला अपराधी म्हणतो राजा पण मेला नाही, घोडा पण मेला नाही तर काय करणार, तर मग दुसरा अपराधी म्हणतो मी तरी मरून जाईल, मग तू पण नाही मेलास तर पुढं काय करणार. त्यावेळेला दुसरा अपराधी म्हणतो 1 वर्ष म्हणजे 12 महिने आपल्या हातात आहेत, 360 दिवस आहेत, रोज काही ना काहीतरी बदल होत असतात, मिनिटाला सगळ्या गोष्टी बदलत असतात. 1 वर्षाचा कालावधी आहे, याच्यामध्ये कितीतरी बदल होईल, राजाच्या डोक्यातनं ते निघून पण जाईल, राजा ते विसरून पण जाईल आणि याच्यातून सुटका होईल. म्हणून त्याच्यासाठी चिंता कशाला करत बसलायस, अजून 1 वर्षाचा कालावधी आपल्या दोघांना आपण घेऊया आणि तू काय त्याची चिंता करू नको, मस्तपैकी आयुष्य एन्जॉय कर. घटना घडत असतात, तसंच आपल्याही जीवनामध्ये असतं, एक काहीतरी घडतं आणि त्याचा विचार आपण सतत करत बसतो, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की हे क्षणाक्षणाला बदलणारे चक्र आहे. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी हा अस्ताला जाणारा असतो, तसंच आपल्या जीवनामध्ये आलेलं असतं. एखादा प्रसंग अडचणीत संकटात निगेटिव्हिटी आली तर तिला कधी ना कधी अस्ताला येणारं जाणारी असते. छोटे छोटे दुःखाचे प्रसंग आले तर ते निघून जात असतात, कारण सुख आणि दुःख हे एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या समोर येत असतात. जसं आपण पुढे जात असताना आपली सावली पाठीमागे येत असते, तसं दुःख आलं की सुख त्याच्या पाठीमागे येत असतं आणि सुख आलं की दुःख त्याच्या पाठीमागे येत असतं. परिस्थिती बदलणार असते, म्हणून त्याच्यासाठी स्वतःला बदलणं, स्वतःची लाईफस्टाईल बदलणं, स्वतःच्या सवयी बदलणं, स्वतःचे विचार बदलणं आणि त्याचबरोबर माइंडसेट बदलतात की आरोग्य हे शतायुषीप्रमाणे 100 वर्ष होणार आहे आणि आयुष्य बदलून जाणार आहे आणि हे आयुष्य बदलून देण्यासाठी आपली ही शतायुषी फॅमिली
सतत आपल्याला मदत करत असते आणि ही मदत करणारी फॅमिली जर तुम्ही एकदा एंटर केलात तर सतत या फॅमिली सोबत राहा. आपोआपच आपली लाईफस्टाईल पण बदलणार आहे, आपली जीवनशैली पण बदलणार आहे आणि निरोगी आयुष्य आपण जगणार आहोत. धन्यवाद. त्याला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. कारण का की खरंच गेलेली गोष्टी, बाकीच्या गोष्टींची चिंता न करता समोर काय आहे त्या गोष्टीचा आनंद घेणं. किती कालावधी आहे बघा, 1 वर्ष लगेच फाशी दिले त्या आयुष्याची किंमत कळायला लागते. 1 वर्ष म्हणजे किती महत्वाचं वाटायला लागतं. 100 मधनं आताच आहे ते वजा करा, किती राहतात बघा. एवढी अजून तुमच्या जवळ आहे तर त्याची कदर किती करायला पाहिजे. आणि हे कधी शक्य होतं माहितीये का? हे स्वतःवरच नुसतं काम केलं तर शक्य होत नाही. आपण सगळ्यांसाठी मदत करायला पाहिजे. अख्खा आठवडा, पुढचा आठवडा प्रत्येक व्यक्तीनं मिनिमम, आम्ही लोकांनी